नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शेख तालिब शेख अहमद यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आपण त्यांनी राजीनामा कशामुळे दिला, काय कारणे होती, आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहू। तालिब अहमद, सचिव महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस। आज रोजी मी माझ्या युथ काँग्रेसच्या आणि माझ्याकडे जेवढे पद आहे काँग्रेस पक्षाचे सगळ्याचा आज राजीनामा देत आहो आणि मी काँग्रेस पक्ष सोडत आहो असं जाहीर करत आहो। कारण असं आहे की काँग्रेसमध्ये काँग्रेस पार्टी चांगली आणि काँग्रेसमधले जे लोक आहे, जे नेते आहे, ते नेते कार्यकर्त्यावर त्यांचा विश्वास नाही। जे लोक काम करतात काँग्रेस पक्षासाठी, रात्रंदिवस एक करतात, अशा लोकांना पद न देता जे लोक पक्षाच्या विरोधात काम करतात, मी वारंवार पक्षाच्या नेत्यांना हे सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा। ज्यांना विधानसभेत, ज्यांना लोकसभेत किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये विरोधात जर काम केलं असेल तर तुम्ही त्यांना कारवाई करा। पण आजपर्यंत माझी कोणतीही दखल घेतली गेली नाही। आजही 2 दिवस पहिले महाराष्ट्र प्रदेशची कमिटीची यादी तयार झाली, त्याच्या यवतमाळ जिल्ह्यातून 4 जण घेण्यात आले। त्याच्यातही जे विरोधात जे काम केले त्या लोकांचे त्याच्यात नाव घेतले आणि विधानसभेचे जे लोक यादीमध्ये त्याच्यातही तसंच आहे। आणि यवतमाळ जिल्ह्यात एकही मुस्लिम समाजाला प्रदेश कमिटीमध्ये घेतला नाही। मी काँग्रेस पक्षामध्ये मुस्लिम समाजासाठी न्याय देण्यासाठी, मुस्लिम समाजाचं काम करण्यासाठी, समाजाच्या हितासाठी मी आलो, तरी समाजाच्या हिताचं काम मला वाटायला की इथं होऊ शकत नाही, म्हणून मी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देत आहो। आणि मी आपल्याला एक सांगू इच्छितो की मागच्या लोक म्हणतात की बा तुम्ही आता सत्ता आली, काही जण मला म्हणले तुम्ही कशाला पद सोडायले। मी सत्ताचा लोभी नाही। मी याच्या पहिले वारंवार नेत्या लोकांना सांगितलं होता, जेव्हा सिंबॉलिक विषयावर समजा आम्हाला सिंबॉलवर लढायचा होता आणि काही नेत्यांना आमचं सांगितलं होतं की बा दोन्ही पक्ष म्हणजे सर्व 3 पक्ष आहे एकतर लढू, तर आम्ही त्याच्यावर राजी झालो। मला स्वतःला कोणत्या निवडणुकीमध्ये उभं राहायचा छंद नव्हता की मला तिकीट पाहिजे, मला हे पाहिजे। मला फक्त संघटन वाढायचा होता आणि संघटनमध्ये चांगलं काम करणारे लोकांना समोर आणायचा होता। पण इथं असं काही होता दिसलं नाही, म्हणून मी राजीनामा देऊन आज काँग्रेस पार्टी सोडत आहो। कार्यकारिणी युथ काँग्रेसची पूर्ण होती। मागच्या विधानसभा अध्यक्ष भाजपमध्ये गेल्यामुळे ते संघटनचे लोक राहिले होते। मग नगर परिषदची निवडणूक आली, आचारसंहितामध्ये ते काम करू शकत नव्हते। आता मी सविस्तर विधानसभेला युवक काँग्रेसची यादी वगैरे सगळं तयार करून लोकांचे नाव उमरखेडमधून ज्याला समोर घ्यायचं सगळे तयार करून ठेवले होते। पण याने असं केला की त्यांना वाटायला की बा जे लोक विरोधात काम करतात त्याला जर मी कांबळे साहेबालाही सांगितलं, 4 वेळेस सांगितलं त्यांना की तुमच्या विरोधात ज्यांना काम केला तुम्ही पत्र लिहून त्याच्यावर कारवाई करा। पण आजपर्यंत कांबळे साहेबांनी ते काम केलं नाही। कांबळे साहेब म्हणले हो करू, पण मी हे वारंवार सांगूनही मी नगर परिषदच्या निवडणुकीच्या पहिलेही सांगितलं होता। विधानसभा झाल्यावर जेव्हा आमचा प्रभाव झाला, जेव्हा आमची सीट पडली विधानसभेत, तेव्हाही सांगितलं होतं की जे लोक सोबत काम करणारे लोक गद्दार आहे, त्या गद्दार लोकांना तुम्ही काढा। एखाद्या 2 वर कारवाई जर केली तर दुसरे लोक समजून जाईल। हे काय हे नेते लोक आमचं काही ऐकत नाही। आणि मला असं वाटते की आमच्या विधानसभातले जे नेते आहे त्यांचा वरी जिल्हा कमिटीवर काही प्रभाव राहिला नाही, असंही होऊ शकते। प्रदेश कमिटीमध्ये त्याचा काही प्रभाव नाही राहिला, म्हणून या असं घटना होत राहिले। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकच 4 जण घेतले, त्याच्यातला एकही मुस्लिम समाजाचा एकही माणूस त्या लायकीचा नव्हता का प्रदेश कमिटीमध्ये जायचा। मुस्लिम समाज 90% 100% मतदान करते काँग्रेस पार्टीला। तर जिल्ह्यातला मला एक विधानसभा सांगा, एक तालुका सांगा ज्या विधानसभेतून मुस्लिम समाजांना विधानसभेत लोकसभेत लीड नाही दिली का? प्रत्येक वेळेस दिली। पण याला असं वाटलं नाही का की बा यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4 लोक तुम्ही दिले, त्याच्यातला एक माणूस तुम्ही देऊ शकतात। आणि जे माणसं तुम्ही दिले त्याच्या मागे किती लोक आहे, ते लोक संघटनेसाठी किती काम करतात, ते नावाची यादी पहा तुम्ही। यवतमाळ जिल्ह्याची त्यांना संघटनेसाठी काय केलेलं ते सांगा तुम्ही। कोणत्या मिटिंगला गेले, किती कार्यक्रम घेतले त्यांना, उमरखेडमध्ये विधानसभेमध्ये घेतले की जिल्ह्यामध्ये घेतले, ते सांगा त्याला। हो, समाजसेवक जास्त ते नंतर करू विचार। आता मी माझे जे कार्यकर्ते, माझे जे माझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहे, कारण मी जमिनी लेवलचा कार्यकर्ता पहिल्यापासूनच आहो आणि राहणार। मी पहिलेही आलो तो माझे नेते डॉक्टर मोहम्मद नदीम आहे, आजही राहणार।
जे लोक आदर्श आहेत ते आदर्शच राहणार. शहर अध्यक्ष आमचे नंदकिशोर अग्रवाल ते आमचे आदर्श होते, ते आदर्शच राहणार आहे. पण मी पक्षात जेव्हा आलो तो मी पक्षात यासाठी नाही आलतो की मला कधी नगर परिषदचा तिकीट भेटावं किंवा जिल्हा परिषद भेटावं किंवा मला कोणता पद भेटावं. मी फक्त संघटनमधून काम करून काँग्रेस पक्ष वाढवायचा आणि माझ्या समाजाला कसा न्याय देता येईल पक्षात राहून ते काम करायचं होतं. पक्षात नसलं आणि पहिले नव्हतो तरी मी तेच काम करायचो, आजही करणार आणि पुढेही करणार. आता आपण नुकतेच म्हटले की काँग्रेस पक्ष चांगला आहे, परंतु इथले नेते आणि पदाधिकारी चांगले नाहीत असं तुम्ही आता नेते पदाधिकारी काही नेते म्हणलो मी, काही नेते ते आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला किंवा सोयऱ्याला समोर आणण्याचा प्रयत्न करते. हो ना, करायलो ना. मी काय म्हणालो ना, मी तुम्हाला काय म्हणालो, काही नेते वरचे जे प्रदेश लेवलला किंवा आहे जे उमरखेड विधानसभेतून ते लोक त्याच्या सोयऱ्याला किंवा जवळच्या लोकायला पद देऊन आमच्यासारख्या लोकायला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून काँग्रेस पक्षाचा वारंवार पाणीपत होत राहिला. याच्यामुळे प्रदेशमध्ये सचिन भाऊ नाईक बी आहे, साहेबराव खांबेच कसं म्हणतात. आरोप आहे तुमच्यावर.